वादळी वाऱ्यासह झालेल्या वळवाच्या पावसानं परिसरासह त्र्यंबकेश्वर तालुक्यात हाहाकार उडवला. वादळी वाऱ्यानं अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. त्यातच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावातील घरांवरील पत्रे वादळी वाऱ्यात उडाल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत. 3 जून रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस आणि वादळी वारा आला. या नैसर्गिक आपत्तीमुळे गावातील सुमारे 200 ते 250 घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेक घरांची पत्रं उडून गेली. काही घरांच्या भिंती आणि छपरांचंही नुकसान झालं. त्यामुळे संबंधित कुटुंबांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. तरी प्रशासनाने या घटनेची तत्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा करावा आणि शासनाच्या आपत्ती निवारण नियमानुसार संबंधित नागरिकांना योग्य ती आर्थिक मदत आणि भरपाई लवकरात लवकर मंजूर करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बहिरू पाटील मुळाने यांनी प्रशासनाकडे केली आहे. संविधान न्यूजसाठी रामदास शीर, त्र्यंबकेश्वर.